विधान परिषदेमध्ये राहुल गांधींच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती आणि या दरम्यान अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवेंचं निलंबन करावं अशी मागणी घेऊन आता त्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता अंबादास दानवेंनी माफी मागावी अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे। विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता आज पुन्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर विधिमंडळामध्ये याचे सगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, प्रसाद लाड आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतायत, काय नेमका त्यांचा पवित्रा आहे? कारण की त्यांनी अंबादास दानवेंनी माफी मागावी, त्यासोबतच त्यांचं निलंबन करावं अशी मागणी केलेली आहे। अगदी बरोबर आहे। काल आपण जर बघितलं असेल तर परिषदेत गोंधळ झाला होता आणि शिवीगाळपर्यंत हा प्रकार आला होता आणि प्रसाद लाड आता जे आहेत ते पायऱ्यांवर बसलेले आहेत। प्रसाद भाऊ, काय त्या मातोश्रींना देखील माननीय कैलासवासी शिवसेना दीपक, आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी प्रसाद लाड पायऱ्यांवर बसलेले आहेत आणि ते आंदोलन करतात। जोपर्यंत अंबादास दानवे यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आपण प्रसाद लाड आहेत। प्रसाद भाऊ, तुम्ही तिथं पायरीवर जाऊन बाईक घेता राहा, तुम्हाला मानलं पाहिजे। होऊन दे ना। तेव्हा विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रसाद लाड यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। विधान परिषदेमध्ये जो एकंदरीतच प्रकार घडलेला होता त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी माफी मागावी, त्यासोबतच विरोधी पक्षनेत्यांचं निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड यांनी केलेली आहे। त्यासोबतच मोठं घमासान या सगळ्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये झालेलं होतं आणि आज देखील या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते आजच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे। तेव्हा बातमीकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे। सभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे। सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे। भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे। भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे। आणि नंतर आपण पुन्हा एकदा विधिमंडळाच्या आवारामध्ये जाऊयात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार प्रसाद लाड हे आंदोलन करत आहेत। विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आणि या सगळ्या